स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे। विनायक राऊत यांनी शिक्षणाबद्दल आणि कुटुंबाबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय आणि याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही त्यांनी दाखल केली आहे। मात्र आयोगाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। 8 एप्रिलला इकडचे जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे जे महायुतीचे उमेदवार आहेत विनायक राऊत, त्यांच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली की त्यांनी 2004, 2009 आणि 2014 या तिन्ही इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये आपल्या शिक्षणाबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल चुकीची माहिती दिलेली आहे, इलेक्शन आयोगाची दिशाभूल केलेली आहे। म्हणून 125A कलमाच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हेगारी किंवा फौजदारी किंवा इलेक्शन कमिशनला, इलेक्शन आयोगाला खोटं बोलण्याचे आरोप सिद्ध होत आहे। त्याच्याबद्दल आम्ही माहिती किंवा तक्रार निवडणूक आयोगाकडे नोंदवली आणि 8 एप्रिलला नोंदवल्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत कुठल्याही पद्धतीची कारवाई निवडणूक आयोगाकडून होत नाही आहे। 17 एप्रिलला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी मतदान होणार आहे, म्हणजे उद्या मतदान होणार आहे। जनतेची दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती उमेदवार म्हणून उभा आहे तिथे, म्हणून त्याबद्दल इलेक्शन आयोगाकडून कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे आज शेवटी आम्ही अशा पद्धतीचे ॲफिडेव्हिट आज हायकोर्टमध्ये दाखल केली आहे।